हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 साहेब परमेश्वरा, तू अल्फा आणि ओमेगा आहेस. तूच काय तू जिवंत देव आहेस. तुझ वाचून अन्य कोणी देवच नाही. सर्वसमर्थ देवप्पा, तूच आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करता आमचा सदाजीवी सर्वसमर्थ सर्वशक्तिवान परमेश्वर देव आहेस. तुझ्या उपासनेसाठी प्रभू या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्हाला तू जमवलंस, मागील आठवड्यावर सांभाळलंस, सुरक्षित ठेवलं. उपकार मागतो प्रभूजी, तुला धन्यवाद देतो. तुझं आणि केवळ तुझं गौरव असू दे. तुझ्या वचनाची सेवा करत असताना हे प्रभू, तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि तुझं गौरव तू आम्हाला करू दे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू शिकून सुधार मागतो बाबा, आमेन. आजच्या मननासाठी आपण जो शास्त्रपाठ शुभवर्तमान वाचलेला आहे, प्रत्येक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 13 ते 15 ही योजना आपण वाचलेली आहे. शीर्षक असा आहे, येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो. 13व्या वचनात असं म्हटलंय की नंतर त्याने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. असं म्हटलेलं आहे की लोकांनी बालकांना प्रभू श्री ख्रिस्ताकडे आणलं. कशासाठी आणलं? तर त्याने त्यांच्यावर हात ठेवावा आणि प्रार्थना करावी. परंतु शिष्यांनी त्या आणणाऱ्यांना दटावलं. का बरं दटावलं असेल शिष्यांनी? गर्दी नको करायला. बरोबर आहे. कारण इतके रोगी आहेत, त्यांना बरं व्हायचं आहे. लहान मुलांना कशाला घेऊन आला तुम्ही? गर्दी पुष्कळ रोगी आहेत, त्यांना गरज आहे प्रभू श्री ख्रिस्ताची. त्यांना स्पर्श झाला पाहिजे. त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने शब्द बोलला पाहिजे. आणि लोकांचे थवेच्या थवे त्याच्याकडे बरे होण्यासाठी येत असत. गर्दी असायची. एकदा तर घरामध्ये इतकी गर्दी होती, आपल्याला माहिती, छप्पर उघडून एका पक्षघाती माणसाला बाजूवरून सोडलं पाहिजे. ती इतकी गर्दी आहे, त्या आजारी माणसांना बरं होऊ द्या. ज्यांना गरज आहे त्यांना बरं होऊ द्या. कशाला या बालकांना आणताय? असं म्हणणं असावं या शिष्यांचं. म्हणून त्यांनी दटावलं, अरे नको होता, थांबा जरा, पहिले ज्याला गरज आहे त्याला ही रोगी बरे होऊ द्यात पहिले. परंतु येशू ख्रिस्ताला ते नाही आवडलं. येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. आणि येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर हात ठेवला आणि मग तो तिथून निघून गेला. किती सुंदर हे येशू ख्रिस्ताचं जीवन आहे. कितीतरी गोष्टी आपल्याला त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहे की स्वर्गाचं राज्य लहान बालकांचंच आहे, त्यांच्यासारख्याच आहे. ते लहान बालक बघा, जन्मलं ते निरागस आहे आणि ते झोपलं तरी झोपेत पण हसत असतं, आहे की नाही? काहीतरी बडबडत असते, हातवारे वेगवेगळे करत असतात. तर या ज्या गोष्टी आहेत, कदाचित परमेश्वर देवदूत त्यांच्याशी बोलत असेल आणि देवदूताबरोबर त्यांचं बोलणं चालू असेल आणि ते हसतात, झोपेत पण हसतात. कदाचित देवदूत त्यांना हसवत असेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वर्गीय राज्याच्याच आहेत. स्वर्गीय राज्यामध्ये देवदूत असतात आणि स्वर्गीय राज्यामध्येच आपण आनंदी असतो. हे लहान बालक कसं किती आनंदी असतं पहा. त्याला काय घेणं नाही, देणं नाही, कर्ज नाही, घर घ्यायचं नाही, घर विकायचं नाही, काय नाही. लहान बालक किती छान, निरागस, सुंदर, स्वच्छ जीवन. कुणाबद्दल एक नाही, कुणाबद्दल दोन नाही, कुणाच्या चाड्या करायच्या नाही, कुणाला काय कागाळी करायची नाही, काय. हे सुंदर जीवन जे आहे, नम्रतेचं जीवन जे आहे, ते जीवन प्रभू श्री ख्रिस्ताला आवडतं. आणि तो म्हणतो स्वर्गाचं राज्य अशांचंच आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने मग त्या लहान मुलांना काय केले? आशीर्वाद दिले आणि त्यांना पाठवून दिले. तर या लहान बालकांच्या बाबतीत परमेश्वराचे काही संकल्प आहेत, ते चांगले आहेत, ते त्या बालकांच्या हिताचे आहेत आणि ते पूर्ण व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी या लहान बालकांना आपण ख्रिस्ताकडे आणलं पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद घेतले पाहिजे. वाचूया आपण यिर्मया 29वा अध्याय 11 वचन. यिर्मया 29वा अध्याय 11 वचन.
इर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, हा, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तुमच्याबद्दल माझ्या मनात जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत. तुम्हाला ते भावी आयुष्यात तुमच्या सुस्थितीत नेणारे आहेत, म्हणजे तुमचं कल्याण करणारे असे संकल्प माझ्या मनात, परमेश्वर म्हणतो, मी योजलेले आहेत. परमेश्वराने आधी काही योजना करून ठेवलेल्या आहेत आपल्याबद्दल, पण त्या पूर्णत्वास नेणं हे आपण परमेश्वरावर किती अवलंबून आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आपण परमेश्वराबरोबर किती राहतो त्याच्यावर त्या योजना, ते संकल्प परमेश्वराचे जे चांगले आहेत ते पूर्णत्वात जातात की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. परमेश्वराने आधीच ते संकल्प चांगले, हिताचे, भावी आयुष्यात कल्याण करणारे योजलेले आहे. अजून एक वचन वाचूया, इफिसकरास पत्र 2 अध्याय 10 वचन. इफिसकरास पत्र 2 अध्याय 10 वचन. आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आहोत, त्याच्या हातचे काम आहोत. ती कर्मे आपण करावीत म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. पहा, आपण काही सत्कर्मे करायचे आहेत, ती देवाने योजून ठेवलेली आहे. देवाने योजून ठेवलेली आहे. आपण आईच्या उदरात घडतो तेव्हा त्यांनी, परमेश्वरांनी चांगल्या योजना आपल्यासाठी आधीच योजून ठेवलेल्या आहेत. इफिस 2:10 मध्ये, अद्भुतरित्या माझी आईच्या उदरामध्ये घडण होत असताना हे परमेश्वरा मी तुला ज्ञात होतो. आणि तेव्हाच परमेश्वरांनी काही चांगल्या योजना आखलेल्या आहेत आपल्याबद्दल. आपण आईच्या उदरात असताना, आणि त्या योजना पूर्णत्वास न्यायला परमेश्वर इच्छुक आहे, पण आपण त्याच्याबरोबर असलं पाहिजे, परमेश्वराबरोबर असलं पाहिजे. त्यासाठी आपण देवाच्या मंदिरामध्ये आलं पाहिजे. आपल्या लेकरांना देवाच्या मंदिरामध्ये घेऊन आलं पाहिजे. ते लेकरं लहान असू देत किंवा किशोरवयीन असू देत किंवा तरुण असू देत, त्यांना आपण देवाच्या मंदिरामध्ये घेऊन आलं पाहिजे. वाचा 139 स्तोत्र 13 वचन. स्तोत्र 139 13. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. किती सुंदर वचन आहे. आपण देवा आईच्या उदरात घडण होते आपली, ती परमेश्वराची कृपा आहे. परमेश्वर आपल्याला आपल्या आईच्या उदरामध्ये घडवतो. आणि तेव्हापासून परमेश्वर, जसं बालकाबद्दल आई वडील काही चांगल्या योजना करत असतात, काही LIC घे, काही हे कर, कुठे पैसे इन्व्हेस्ट कर, कुठे एखादं घर त्याच्यासाठी पुढे बुक करून ठेव वगैरे, जे काय असेल आई वडील चांगल्या योजना जे करत असतात त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगल्या योजना परमेश्वर आखत असतो, नाही का? पण ते पोरगं जर तरुणपणी वाईट वळणाला लागलं तर ते आई वडिलांचे बेत जे चांगले त्याच्याबद्दल योजलेले आहेत ते सिद्धीत जातील का? समजा आई वडिलांनी त्याला डॉक्टर करायचं ठरवलं किंवा इंजिनियर करायचं ठरवलं, त्यासाठी पैसे ते लहानपणापासून साठवत आहेत आणि तरुणपणे पोरगं बिघडलं, मग काय करणार आहे? समजावून सांगणार, पण तरी बिघडलं तरी काय करणार? मग त्यांच्या ती योजना सफल होत नाही. मग तो मुलगा चांगला शिकत नाही, तो असाच टवाळक्या करतो आणि आईबापाने कमवलेलं घालवतं उधळ्या पुत्राला. म्हणून त्या बालकांना मंदिरामध्ये आणा, त्यांना येशू ख्रिस्त कळू द्या, त्याची प्रीती कळू द्या, म्हणजे ते तुम्हाला आईवडिलांना कधी उलट बोलणार नाही. प्रभू श्री ख्रिस्ताला समर्पणासाठी मंदिरामध्ये आणलं आहे की नाही? समर्पणासाठी मंदिरामध्ये आणलं आणि शिमोन नावाच्या एका पवित्र आत्म्याने भरलेल्या माणसाने काय केलं? प्रभू श्री ख्रिस्ताला आशीर्वाद दिला, हे परमेश्वरा, इस्रायलचं तारण तुम्हाला माझ्या डोळ्यांनी दाखवलं.
किती सुंदर त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. देवाची स्तुती असते. तर बालकांना समर्पणासाठी मंदिरामध्ये घेऊन या. तेव्हापासून त्यांना मंदिरामध्ये येऊ द्या. त्यांना कळू द्या लोक केव्हा उभे राहतात, केव्हा बसतात, केव्हा गुडघे टेकतात. त्यांना बघू द्या. ते लहानाचे मोठे मंदिरामध्ये होऊ द्या. आणि मग येशू ख्रिस्त देवाबरोबर राहिला. तो देवाच्या मंदिरामध्ये येत राहिला. तो देवाबरोबर राहिला. तो रात्ररात्रभर प्रार्थना करायला जायचा. त्यामुळं देवाने जी योजना केली होती, येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जी योजना होती, काय सर्व मानव जातीचं तारण, ती पूर्ण झाली. कारण येशू ख्रिस्त देवाबरोबर राहिला. त्याच्या आईवडील त्यांना मंदिरामध्ये सतत आणत राहिले. दर वलांडण सणाला यायचं. मंदिरामध्ये तो जाऊन शिकवायचा, वाचन करायचं, बायबल वाचायचा, यशाचा ग्रंथ वाचला. मंदिरामध्ये सगळ्यांच्या आधी येशू ख्रिस्त हजर असायचा. प्रार्थनेला तो थकला दमला तरी डोंगरावर जाऊन रात्रभर प्रार्थना करून बसायचा. हे जे जीवन त्याने परमेश्वराबरोबर घालवलं, त्यामुळं परमेश्वराने येशू ख्रिस्ताबद्दल जी योजना केली होती, की सर्व मानव जातीचं तारण, सर्व मानव जातीच्या पापांची क्षमा, ती पूर्णत्वास गेली. ती अधुरी राहिली नाही. आणि म्हणून जर आपण बालकांना येशू ख्रिस्ताकडे आणलं, त्यांचे आशीर्वाद घेतले, तर काय होईल? आपली बालकं ही प्रभूमध्ये वाढतील. आणि जे काही चांगले संकल्प परमेश्वराने आपल्याबद्दल योजलेले आहेत, ते काय होतील? पूर्णत्वास जातील. दुसरं उदाहरण आपण बघूया. शमूएल बाळ लहान असताना हन्नाने शमूएल बाळाला परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणलं, आहे की नाही? आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये समर्पण त्याचं केलं, बरोबर आहे. याजक कोण होता? एली. प्रेज द लॉर्ड. याजक होता एली. एली या न या, एली. आणि परमेश्वराच्या मंदिरात वेदीच्या जवळ झोपला होता शमूएल. तेव्हा परमेश्वराने त्याला हाक मारली, शमूएल शमूएल. त्याला वाटलं ते एली बोलवतोय. तो एलीकडे गेला, काय आज्ञा? नाही, जाऊन झोप. पुन्हा शमूएल शमूएल. तो म्हणला काय आज्ञा? एलीकडे जातो तो. त्याला काय कळतच नाही, लहान बालक आहे ते. कोण हाक मारते त्याला काही कळत नाही. पण तिसऱ्यांदा जेव्हा हाक मारली तेव्हा एलीने ओळखली की परमेश्वर याचा बोलवत आहे, परमेश्वर याच्याशी बोलू इच्छित आहे. आणि मग तिसऱ्यांदा एलीने त्याला शिकवलं की तू आता पुन्हा परमेश्वराने तुला हाक मारली तर बोल, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. किती सुंदर शिकवलं पहा. मंदिरामध्ये ह्या चांगल्या गोष्टी शिकवल्या, किती सुंदर शिकवलं. हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. हे एली याचकाने शमूएलला शिकवलं. शमूएल तसा बोलला आणि परमेश्वराने त्याला जे काही करायचं आहे ते सांगितलं, शमूएलला सांगितलं. या गोष्टी घडल्या कुठे? मंदिरामध्ये. चांगल्या आशीर्वादाच्या गोष्टी घडतात कुठे? मंदिरामध्ये. म्हणून मंदिरामध्ये आपण बालकांना आणलं पाहिजे. मग शमूएल बाळ मोठा झाला. शमूएल मोठा याजक झाला देवाचा. शमूएल इतका मोठा याजक झाला देवाचा की त्यांनी इस्रायलाचा कितीतरी वर्ष न्याय केला, निवाडा केला, शास्त्री तो होता. शमूएलानेच शाऊल राजाचा अभिषेक केला आणि शमूएलानेच दाविदाचा पण राजा म्हणून अभिषेक केला. म्हणजे किती मोठा हा शमूएल देवाचा सेवक झाला पहा. म्हणून या लेकरांना आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणलं पाहिजे. येशू ख्रिस्ताला त्यांना आशीर्वाद द्यायला आवडतं, कारण ते निरागस आहेत आणि तेव्हापासूनच त्यांच्या आशीर्वादाची काय झाली पाहिजे? सुरुवात झाली पाहिजे, है ना? आता कालच मी गायकवाड यांच्या घरी गेलो होतो. फिलिप गायकवाड आपला चर्चला नेहमी यायचा, माहिती ना, रेग्युलर असा पुष्कळ वेळा यायचा, आपल्या ग्रुपमध्ये सहभागी पण व्हायचा. तर त्याच्याबद्दल देवाने एक चांगली योजना केली. तो मंदिरामध्ये आला होता. त्याच दिवशी आपले कंबोडेकर पण आले होते मंदिरामध्ये, अभिजित कंबोडेकर. आणि सनी बाप्पांनी सांगितलं की हा फिलिप असा असा आहे, कोर्स असा झाला आहे, बघ जरा काहीतरी काम. त्या अभिजित कंबोडेकरनी काय केलं, लगेच त्याला बोलवलं, त्याचा नंबर घेतला आणि तो झाला जॉईन. आता गेला फॉरेनला. किती 1-2 महिन्यातल्या गोष्टी आहेत, किती फास्ट झाल्या. बघितलं का तुम्ही? मंदिरामध्ये हे आशीर्वाद मिळतात.
मंदिरामध्ये यायला पाहिजे. तेच फिलिप आलाच नसता मंदिरामध्ये, चर्चमध्ये, काय झालं असतं? अभिजित कुंभोळेकर त्यांना वेळ मिळेल तसा कधीतरी येतात. त्याच दिवशी बरोबर त्यांची भेट झाली आणि लंडनला जाऊन तो राजपार्टींना भेटला सुद्धा फिलिप. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आम्हाला चांगल्या ऐकायला मिळाल्या. देवाची स्तुती असो. मंदिरामध्ये या, मंदिरामध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल, कारण मंदिरामध्ये परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वराच्या जे चांगल्या योजना असतात त्या त्यांनी 21:2 प्रमाणे आपण बघितलं की आधीच योजना ठेवलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल, याकोबाचा मुलगा योसेफ माहिती आहे? तर तो लहान होता, कोवळा होता, पण त्याला तो देवाला आवडायचा. काय आवडायचा माहिती आहे? त्याला खोटं बोललेलं आवडायचं नाही, त्याला चुकीचं काय काम केलेलं आवडायचं. त्याचे भाऊ, बाकीचे 11 भाऊ जे काय चुकीचं काम करायचे तेच त्याला आवडायचं नाही. तो येऊन बाबाला सांगायचं, त्याच्या बापाला सांगायचं, याकोबाला सांगायचं. ते काय खोटं इकडं तिकडं काय बोलले त्याला आवडायचं नाही. तो येऊन बापांना सांगायचं, त्याच्यावर वडिलाला सांगायचं, याकोबाला सांगायचं. आणि त्यामुळे ते भाऊ त्याच्यावर चिडायचे. मग एकदा परमेश्वराने त्याला स्वप्न दाखवलं की ते पेंड्या बांधत आहेत. सगळे भाऊ काय बांधत आहेत? पेंड्या. पेंड्या माहिती आहेत तुम्हाला? आता गवताच्या वगैरे पेंड्या बांधतात, वाळलेल्या गवताच्या वगैरे पेंड्या बांधतात, किंवा ज्वारीची कणसं वगैरे कापलेली असेल तर उरलेलं जे असतं त्याच्या पेंड्या बांधतात. ते जनावरांना खाण्यासाठी किंवा जाळण्यासाठी वापरले जातात. तर त्याला स्वप्न पडले की योसेफ आणि त्याचे भाऊ पेंड्या बांधत असताना योसेफाची पेंडी उठून मध्ये उभी राहिली आणि सर्व भावांच्या पेंड्यांनी त्याला नमन केलं, त्या पेंडीला नमन केलं. म्हणजे ही जी देवाची योजना आहे की हे तुझे भाऊ तुला नमन करतील इतका तो मोठा होशील, ही देवाची योजना 21:2 प्रमाणे परमेश्वराने आधीच योजना ठेवली होती. मग नंतर भावांना त्याचा राग आला, भावांनी त्याला विकलं, त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं, त्याला कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आलं. पण ती परमेश्वराच्या योजनेनुसार तो बाहेर आला, तो डायरेक्ट पंतप्रधान बनतो. मिसर म्हणजे इजिप्त देशाचा तो पंतप्रधान. अगदी फारो राजासारखा सगळा अधिकार त्याला, सगळा अधिकार योसेफाला. अख्ख्या इजिप्त मिसर देशावर सगळा अधिकार कुणी दिला? फारो राजाने योसेफाला दिला आणि तो मोठा पंतप्रधान झाला. देवाची स्तुती असते. ह्या देवाच्या ज्या चांगल्या योजना असतात की शमूएल याजक होणं, त्यासाठी हन्नाने त्या शमूएलाला मंदिरामध्ये आणून समर्पण करणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि शमूएल मोठा याजक झाला. योसेफाबद्दल किती चांगल्या योजना होत्या की तो पंतप्रधान होईल आणि तो त्याच्या भाऊबंधांना, वडिलांना सांभाळेल, दुष्काळामध्ये त्यांचा सांभाळ करेल. ही परमेश्वराची मोठी योजना होती आणि त्यासाठी परमेश्वराने दर्शन दिलं होतं, स्वप्न दिलं होतं. पण जर आपण परमेश्वराबरोबर राहिलो तरच ते परमेश्वराचं दर्शन पूर्ण होईल. जर आपण लेकरांना मंदिरामध्ये आणलं आणि लेकरं लहानपणाची किशोरवयीन तरुण होऊपर्यंत जर देवाबरोबर राहिली तरच काय होईल? परमेश्वराने ज्या चांगल्या योजना आखलेल्या आहेत त्या काय होईल? काय होतील? पूर्ण होतील. अदरवाईज मी तुम्हाला काय सांगितलं, मुलाला डॉक्टर करायचं आहे पण मुलगा फिरतोय गल्ली गोळा चोऱ्या माऱ्या करत. अशी 80% उदाहरणं आहेत. 80%. मुलाला इंजिनियर करायचं आहे पण मुलगा टावळ्या काय करत फिरतो. तरुण त्या नेत्याच्या मागं, त्या पुढाऱ्याच्या मागं फिरतात तरुण मुलं. अशी 80% भारतातल्या मुलांचं तरी उदाहरण. आणि 10 ते 20% मुलं पालकांच्या अधीन असतात आणि ती देवाच्या सानिध्यात राहतात आणि ती चांगली शिकून पुढे जातात. देवाची स्तुती असो. आपल्या लेकरांना येशू ख्रिस्त आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तो त्यांना द्या. मला काल भाकरेंच्या घरी गेलो होतो आणि मला समजलं की त्यांची मुलगी त्यांच्या बाळाला घेऊन मंदिरात आली होती, पण तेव्हा मी नव्हतो. मला वाटतं रजेवर असेल किंवा काय नसेल. तर मग मी त्या बाळाला घेतलं आणि त्याचं तिथेच समर्पण केलं घरात. परमेश्वराच्या देव, देवदो बाप, देवदो पुत्र, देवदो पवित्र आत्म्या नावाला
त्याचं समर्पण केलं आणि ती मला संधी मिळाली ती मी घेतली, नाही का. तर देवाची स्तुती असो. लहान बालकांना येशू ख्रिस्ताला आशीर्वाद द्यायचा आहे, तो आपण थांबवायचा नाही. तर त्यांना आपण मंदिरामध्ये घेऊन आलो नाही तर आपण थांबवतो त्यांचे आशीर्वाद आणि मग ते चांगलं नाही. त्यांना लहान असताना, ते मोठे होत असताना, संडे स्कूलला, किशोरवयीन असताना, युथ ग्रुपमध्ये असताना, युथ ग्रुपमध्ये त्यांना देवाची गोष्टी कळू द्या, येशू ख्रिस्ताच्या गोष्टी कळू द्या, तारणामध्ये त्यांना येऊ द्या आणि आयुष्यभर मग ते दोईजड होणार नाहीत किंवा त्यांचे निर्णय परमेश्वर घेईल किंवा परमेश्वर त्यांना असे आशीर्वाद देईल की मग आपल्याला पण आश्चर्य वाटेल, अरे हो, मला माझ्या मुलाचा किंवा मुलीचा अभिमान वाटतो, कारण तो त्याला देवाने आशीर्वादित केलेला आहे. पोटिफर काय म्हणतो योसेफच्या बाबतीत माहिती आहे? पोटिफर निश्चितच देव याच्याबरोबर आहे, कारण हा जो काम हातात घेतो ते सिद्धीत जाते. पोटिफर योसेफाच्या बाबतीत, योसेफ गुलाम आहे, पोटिफर मालक आहे त्याचा. पोटिफर जर योसेफाबद्दल असं बोलतो, निश्चितच देव त्याच्याबरोबर आहे, कारण हा जे काम हातात घेतो त्यात देव त्याला यश देतो. असं यश परमेश्वर आपल्याला देण्यासाठी आपण परमेश्वराकडे राहिलं पाहिजे. आणि लहान लेकरांना आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराकडे आणलं पाहिजे, मंदिरामध्ये आणलं पाहिजे. की किशोरवयीन होत असताना, तरुण वयात येत असताना परमेश्वराच्या आशीर्वादाची गरज त्यांना असते. आणि म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या लेकरांना ते लहान असताना, मोठे होत असताना मंदिरामध्ये घेऊन या, वेळेवर घेऊन या, म्हणजे त्यांना संडे स्कूलचं शिक्षण पण भेटेल आणि थोडे मोठे झाले संदेश पण ऐकायला मिळेल. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देव बाप्पा, लेकरं तुला आवडतात, लेकरांना तो आशीर्वाद देतो. शिष्याने थांबवलं तरी देव बाप्पा तू त्यांना बोलवलंस आणि त्यांना आशीर्वाद दिलास. हे देव बाप्पा, स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारख्यांचंच आहे. हे प्रभूजी, आम्ही त्यांच्यासारखं नम्र व्हावं, लीन व्हावं, क्षमाशील व्हावं, आमच्यामध्ये राग द्वेष मत्सर नसावा. आणि देव बाप्पा, आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र होऊन यावं आणि तसंच आयुष्य घालवावं असं दयाने देव त्यांनी. आमचा दंड टाळणारा प्रभू श्री ख्रिस्तांच्या द्वारे मागतो रे बाबा.